नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, आज 19 जुलै 2025 नीट यूजी 2025 मधील सर्वात महत्त्वाचा टॉपिक म्हणजे रिझल्ट लागल्यापासून जवळपास 1 महिन्यापेक्षा जास्त दिवस होऊन उलटले असतील सुद्धा तरी सुद्धा आणखी काउन्सिलिंग प्रोसेस सुरू होत नाही। बऱ्याच वेळा यामध्ये काही टॉपिक सुप्रीम कोर्ट असेल, हायकोर्ट यामुळे दिरंगाई झालेली आहे। परंतु 13 किंवा 12 तारखेला 12 जुलै रोजी आपल्याला एमसीसी ने ऑल इंडिया कोट्याचं सेंट्रल काउन्सिलिंग प्रोसेसचे शेड्यूल आपल्या समोर पब्लिश केलेलं आहे। ते आपल्याला जवळपास 21 जुलै 2025 पासून ते 28 जुलै 2025 पर्यंत फ्रेश रजिस्ट्रेशन करण्याच्या एमसीसी ऑल इंडिया कोट्याचा एमबीबीएस बीडीएस चा पहिला राऊंडचं शेड्यूल सुरू होत आहे। यामध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन फी पेमेंट आणि त्यानंतर चॉईस फिलिंग किंवा ऑप्शन फॉर्म फिलिंग किंवा प्रेफरन्सेस देणं असं म्हणतो। ही प्रक्रिया 22 तारखेपासून सुरू होत आहे। पेमेंटच्या संदर्भात आपल्या सर्वांना माहित आहे की ज्या विद्यार्थ्यांना एमसीसी सेंट्रल काउन्सिलिंग मध्ये प्रोसेसमध्ये भाग घ्यायचा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी 2 विभागामध्ये विभागणी होते। एमबीबीएस बीडीएस गव्हर्नमेंट 15% ऑल इंडिया कोट्यातल्या संपूर्ण भारत देशातील एमबीबीएस बीडीएसच्या गव्हर्नमेंट एमबीबीएस बीडीएसच्या कॉलेजमध्ये 15% सीट्स या प्रोसेसमध्ये भाग घेत असतात। त्याचबरोबर एएमयू म्हणजे अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी आणि बीएचयू बनारस हिंदू युनिव्हर्सिटी हे दोन्हीही सेंट्रल युनिव्हर्सिटी मधील प्रत्येकी 150 सीट्स मधले 100% सीट्स यामध्ये भरले जात असतात। त्याचबरोबर एम्स ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस ज्याला आपण एम्स इन्स्टिट्यूट म्हणतो, हे सुद्धा जवळपास 20 एम्स आहेत संपूर्ण भारत देशामध्ये। त्यामधील 100% सीट्स हे या प्रक्रियेमधून भरले जात असतात। त्याचबरोबर जिपमर जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च कराईकाल या ठिकाणी 50 सीट्स आणि जिपमर पॉंडिचेरी या ठिकाणी 200 सीट्स 100% सीट्स हे या ऑल इंडिया कोट्यामधून भरले जात असतात। त्याचबरोबर एएफएमसी त्याला आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज पुणे सशस्त्र वैद्यकीय महाविद्यालय पुणे असं म्हणता येईल। या मेडिकल कॉलेज मधले 150 सीट्स सुद्धा या प्रक्रियेमध्ये भाग घेत असतात। त्याचबरोबर संपूर्ण भारत देशामधील असणाऱ्या 57 डीम्ड युनिव्हर्सिटीज मधील एमबीबीएस बीडीएस चे कॉलेजेसच्या 100% सीट्स सुद्धा या सेंट्रल काउन्सिलिंग मध्ये भाग घेत असतात। यामध्ये ज्यावेळेस पेमेंटचा विषय येतो त्यावेळेस डीम्ड युनिव्हर्सिटीसाठी सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी 2 लाख रुपये डिपॉझिट आणि 5,000 रुपये फीस भरून आपल्याला एंट्री करता येऊ शकते। त्यासाठी सर्व कॅटेगरीला समान फीज आहे। त्यामधील जी फीज आहे ती आपल्याला एक रकमी यूपीआय पेमेंट मधून भरावी लागते 2,05,000 रुपये। सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना समान 2,05,000 डीम्ड युनिव्हर्सिटीसाठी बीडीएस असू दे किंवा एमबीबीएस असू दे। त्यासाठी तुम्हाला टप्प्यातून फी भरता येत नाही किंवा डीडी वगैरे काढता येत नाही, कॅश भरता येत नाही। ऑनलाईन यूपीआय पेमेंट करावं लागतं। त्यामुळे आपल्या सर्वांनी आपल्या जे काही ऑनलाईन बँकिंग सुविधा आहे त्याच्यामध्ये 2,05,000 पेक्षा जास्त लिमिट करून घ्या। त्याचबरोबर हे जे फीज आहे किंवा डिपॉझिट आहे हे कुठल्याही प्रकारच्या महाराष्ट्र राज्यामधील असणाऱ्या ऑनलाईन फॉर्म भरणाऱ्या माणसाच्या अकाउंटवरून भरू नका। तुम्ही स्वतःच्या किंबहुना तुमच्या पालकाच्या किंबहुना तुमच्या घरातील व्यक्तीच्या किंवा विश्वासू व्यक्तीच्या अकाउंटवरून भरा, जेणेकरून हे संपूर्ण प्रोसेस झाल्यानंतर 2 लाख रुपये डिपॉझिट हे तुम्ही सर्व प्रकारचे नियम फॉलो केले तर डिपॉझिट हे परत मिळत असतं एमसीसी कडून। हे ज्या अकाउंटवरून भरलं जातं त्याच अकाउंटवरती परत येत असतात। त्यामुळे शक्यतो आपल्या स्वतःच्या अकाउंटवरून भरायला पाहिजे। कदाचित आपल्या अकाउंटवर तेवढं नसते लिमिट तर आपल्या विश्वासार्ह माणसाकडून भरायला पाहिजे।
त्यानंतर जो इतर राहिला एम्स, जिपमर, एएमयू, बीएचयू, एफएमसी आणि 15% एमबीबीएस बीडीएसच्या साठी प्रोसेसमध्ये भाग घेण्यासाठी ओपन आणि ईडब्ल्यूएस साठी 10,000 रुपये डिपॉझिट आणि 1,000 रुपये फीज, एक रकमी 11,000 रुपये भरून आपल्याला यामध्ये एंट्री करता येऊ शकते. त्यानंतर त्याचबरोबर ईडब्ल्यूएस आणि ओपन साठी झालं. ओबीसी, एससी आणि एसटी कॅटेगरीसाठी 5,000 रुपये डिपॉझिट आणि 500 रुपये फीस भरून आपल्याला या सेंट्रल काउन्सिलिंग कडे एमसीसी कडे पेमेंट करून आपल्याला रजिस्ट्रेशन करता येऊ शकतं. आपण या रजिस्ट्रेशन नंतर ही प्रक्रिया जवळपास 21 पासून ते 26 जुलैपर्यंत चालणार आहे. 28 जुलैपर्यंत चालणार आहे. त्यानंतर 2 दिवस प्रोसेस ऑफ अलॉटमेंटला जातात. 27 आणि 28 आणि 29 तारखेपर्यंत सर्व प्रक्रिया होते आणि आपल्याला 30 तारखेला संध्याकाळी रिझल्ट लागणार आहे. त्यानंतर तिथून पुढे 31 जुलै पासून ते 6 ऑगस्ट पर्यंत संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत रिपोर्टिंग करायचं आहे. पहिल्या राऊंड मध्ये ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रक्रियेमध्ये भाग घेणं किंवा कॉलेजवरती जाऊन तुम्ही जे अपलोड केलेले डॉक्युमेंट्स किंबहुना जे काही कॉलेजची फीज असेल ती फीजचा डिमांड ड्राफ्ट घेऊन, म्हणजे प्रत्यक्षात डिमांड ड्राफ्ट घेऊन विद्यार्थी स्वतः किंबहुना त्याचे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि झेरॉक्स सेट घेऊन दिलेल्या वेळेमध्ये आपल्याला कॉलेजवरती जाऊन रिपोर्टिंग किंवा प्रत्यक्ष ऍडमिशन करावं लागत असतं. त्यावेळेस मात्र ज्या कॉलेजची फीज आपलं अलॉटमेंट झालेली आहे ती आपल्या कॅटेगरीनुसार जी फीज आहे त्याचा डिमांड ड्राफ्ट काढून आपल्याला कॉलेजवरती जायचं असतं. मग त्यासाठी आपल्याला ज्या कॉलेजचे अलॉटमेंट झालेले आहे त्या कॉलेजचं अलॉटमेंट लेटर डाउनलोड आपल्याला करावं लागेल. ते सुद्धा एक इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे. हे घेऊन ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि अलॉटमेंट लेटर आणि आपल्या कॅटेगरीची फीज किती आहे हे आपण त्या कॉलेजच्या वेबसाईटवरती जाऊन तुमच्या कॅटेगरीची फीज असणारा डिमांड ड्राफ्ट कोणत्या नावावरती आणि पेएबल ऍट कोणत्या ठिकाणी आहे यासाठीचा डिमांड ड्राफ्ट काढायचा असतो. आता हा डिमांड ड्राफ्ट कोणत्या बँकेचा काढावा, कोणत्याही बँकेचा काढला तरी चालू शकतो. त्याचबरोबर हा डिमांड ड्राफ्ट विद्यार्थ्याच्या अकाउंटवरूनच काढावा का, तर अशा काही बंधन नाही. हा डिमांड ड्राफ्ट कुणाच्याही अकाउंटवरून तुम्ही काढला तरी चालू शकतो. विद्यार्थ्याच्या अकाउंटवरून, पालकाच्या अकाउंटवरून किंबहुना इतर कुणाच्याही अकाउंटवरून पेमेंट करता येऊ शकतं. सेंट्रल काउन्सिलिंग एमसीसी 2025च्या ऑल इंडिया कोट्यामधून तुमचं एखाद्या वेळेस सिलेक्शन झालेलं असेल तरी सुद्धा तुम्ही जर ते कॉलेज नाही घ्यायचं तरी सुद्धा चालू शकतं. कारण पहिल्या राऊंडला एमसीसीच्या नियमानुसार जरी समजा तुमचं सिलेक्शन झालेलं असेल, आपण रजिस्ट्रेशन केल्यानंतर चॉईस फिलिंग किंवा प्रेफरन्सेस दिले, त्यानंतर सीट अलॉटमेंट झालं आणि आपल्याला एखादं सीट अलॉट झालेलं असेल तरी सुद्धा आपल्याला त्या कॉलेजमध्ये जायचं नसेल तरी तुम्ही ते कॉलेजमध्ये नाही गेला तरी चालू शकतं. आणि त्यासाठी जी प्रक्रिया आहे त्याला आपण फ्री एक्झिट असं म्हणतो. संपूर्ण प्रक्रियेमध्ये अलॉटमेंट झाल्यानंतर आपल्याला सिलेक्शन झालं तरी सुद्धा कॉलेजला जॉईन न करण्याच्या सिस्टमला फ्री एक्झिट म्हणतो. आणि ही फ्री एक्झिट मात्र फक्त पहिल्या राऊंड मध्ये असते. हे पण सर्वात महत्वाचा टॉपिक तुम्ही लक्षात ठेवा. चॉईस फिलिंग देत असताना आपण ज्या ठिकाणी जाणार आहोत ते कॉलेज आपल्याला पसंत आहे आणि त्या ठिकाणची फीज माझ्या कॅटेगरीची जी आहे ती मी भरणार आहे आणि मी जे क्लेम केलेले सर्व कॅटेगरीचे डॉक्युमेंट्स माझ्याकडे ओरिजिनल स्वरूपात आहेत अशा स्वरूपाचं आपण मान्य केलेलं असतं. त्यामुळे प्रत्यक्ष रिपोर्टिंग वरती गेल्यानंतर सर्व प्रकारचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स म्हणजे आपण व्हॅलिडिटीसाठी दिलेली पावती चालणार नाही. त्या ठिकाणी मात्र पूर्णतः आपला व्हॅलिडिटीचं ओरिजिनल डॉक्युमेंट्स आपल्याला पाहिजे असतं. ते जर नसेल तर मात्र तुम्हाला प्रोसेस मधून ओपन मध्ये तुम्हाला टाकलं जातं आणि तुमचं जर सिलेक्शन झालेलं असेल तर ते सिलेक्शन कॅन्सल होतं आणि सेकंड राऊंड मध्ये मात्र तुम्हाला ओपन मध्ये जावं लागत असतं. त्यावेळेस तुम्ही दुसरी कॅटेगरी, एखाद्याने एसटी कॅटेगरी क्लेम केली असेल आणि त्याच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी नसेल आणि परत मी एसबीसी मध्ये जातो असं म्हटलं तर चालत नाही.
त्यांना ते ओबीसी मध्येच जावं लागत असतं. त्यामुळे सर्वांना महत्वाचा टप्पा आहे तो म्हणजे सर्व डॉक्युमेंट्स आपले तयार ठेवा. सर्वात महत्वाचा मुद्दा, पहिल्या राऊंड मध्ये एखादं कॉलेज मिळालेलं असेल तर ते नाही घेतलं तरी चालेल, त्याला फ्री एक्झिट म्हणूया. परंतु जर समजा पहिल्या राऊंड मध्ये एखादं कॉलेज मिळालेलं असेल तर ते जॉईन सुद्धा करता येऊ शकतं, म्हणजे ऍडमिशन घेता येऊ शकतं. जॉईनिंग म्हणजे फक्त जॉईनिंग असं नसतं, तर प्रत्यक्ष ऍडमिशन प्रक्रिया असते. कॉलेजवर जाऊन कॉलेजचा फी डिमांड ड्राफ्ट, जे फीचा डिमांड ड्राफ्ट आहे किंवा त्या ठिकाणची सर्व डॉक्युमेंट्स वगैरे घेऊन आपल्याला कॉलेजवरती जायचं असतं. सेकंड राऊंड मध्ये आपल्याला जायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला विलिंगनेस ऑफ बेटरमेंट अशा प्रकारचा ऑप्शन ऑनलाईन स्वरूपामध्ये असतो आणि तो स्वरूपातला तिथे तुम्ही ऑनलाईन सांगू शकता. विलिंगनेस ऑफ बेटरमेंट साठी जायचं असेल म्हणजे तुम्हाला दुसऱ्या राऊंड मध्ये जायचं असेल आणि ह्याच्यापेक्षा चांगलं कॉलेज पाहिजे असेल तर त्या ठिकाणी तशा प्रकारची तरतूद असते. ज्या विद्यार्थ्यांना हेच कॉलेज फायनल करायचे जे पहिल्या राऊंडला मिळालेलं आहे, त्याच ठिकाणी मला शिकायचंय आणि तेच कॉलेज मला घ्यायचंय असं असेल तर मात्र आरटीजीएस ज्याची अमाऊंट आहे ती आरटीजीएस केली तरी चालते, कारण ती रिफंड आपल्याला घ्यायचीच नसते. ते कॉलेज आपलं फायनल असतं. त्यावेळेस डिमांड ड्राफ्ट नाही काढला तरी चालेल, आरटीजीएस केलं तरी चालेल. पण शक्यतो डिमांड ड्राफ्टचा मुद्दा फार छान उपयोगाचा येऊ शकतो. डिमांड ड्राफ्ट घेऊन ओरिजिनल डॉक्युमेंट्सचा एक बंच कॉलेजवरती ठेवला जातो. सेकंड राऊंड मध्ये जर तुमचं नवीन प्रेफरन्सेस दिल्यानंतर नवीन जर कॉलेज तुम्हाला मिळालेलं असेल तर ते सेकंड राऊंड मधलं कॉलेज तुम्हाला घेणं बंधनकारक असतं. त्यावेळेस मात्र पाठीमागे पहिल्या राऊंड मध्ये मिळालेलं कॉलेज आहे ते मला तेच चांगलं आहे आणि मी तेच घेतो कारण मी तिथे ऍडमिशन घेतलंय असं मात्र चालत नसतं. हे 100% लक्षात ठेवा. त्यामुळं बेटरमेंटसाठी जात असताना चॉईस फिलिंग मध्ये खूप छान पद्धतीनं किंवा विचारपूर्वक काळजीपूर्वक चॉईसेस भरायला पाहिजे असतात. पहिल्या राऊंड मध्ये जे नियम तुम्हाला सांगितले, या एमसीसीच्या सेंट्रल काउन्सिलिंग मध्ये ऑल इंडिया कोट्यामध्ये प्रत्येक राऊंड मध्ये फ्रेश एंट्री करता येऊ शकते. पहिल्या राऊंड मध्ये आपण जाऊ शकतो, त्याचबरोबर पहिल्या राऊंड मध्ये नाही रजिस्ट्रेशन केलं तरी चालेल, सेकंड राऊंड मध्ये सुद्धा आपल्याला रजिस्ट्रेशन करता येऊ शकतं. त्याचबरोबर थर्ड राऊंड मध्ये ज्याला आपण मॉपअप राऊंड म्हणतो त्यामध्ये सुद्धा एंट्री करता येऊ शकते. त्याचबरोबर स्ट्रे वेकन्सी राऊंड मध्ये सुद्धा रजिस्ट्रेशन करता येऊ शकतं. परंतु स्ट्रे वेकन्सी राऊंडच्या पहिल्या राऊंड मध्ये रजिस्ट्रेशन करता येऊ शकतं, हे लक्षात ठेवा. प्रत्येक राऊंडचे नियम वेगळे आहेत, फार स्ट्रिक्ट असतात. आपले डिपॉझिट बुडू शकतं. त्यामुळे प्रत्येक टप्प्यावरचं गायडन्स हे महत्वाचं आहे. त्यासाठी एमसीसीच्या सेंट्रल काउन्सिलिंगच्या सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन करणं गरजेचं आहे आणि हे सर्व तुम्ही करणार असाल तरच तुमचे डिपॉझिट परत मिळत असते. त्यामुळे सेंट्रल काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये ज्या विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये डीम्ड एम्स जिपमर मध्ये जायचंय अशा विद्यार्थ्यांनी आपल्या पेड काउन्सिलिंग प्रोग्राम मध्ये यायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता. त्याचबरोबर आपला हा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा की जेणेकरून प्रत्येक टप्प्यावरचं इन्फॉर्मेशन तुमच्या डोअर स्टेप पर्यंत येईल आणि आपला जो काउन्सिलिंगचा मार्ग आहे तो सुकर बनेल. एवढाच या निमित्तानं प्रयत्न करून सर्व महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी आणि पालकांना काउन्सिलिंग प्रक्रियेसाठी हार्दिक शुभेच्छा देऊया आणि आजचा हा व्हिडिओ संपवू. जय हिंद, जय महाराष्ट्र.